बोलण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो। आदरणीय कौतुकराव ठाले पाटील, मी सामान्यपणे भाषण सुरू करताना कुणाचं नाव घेत नाही बरं का, भावांनो आणि बहिणींनो पासून सुरू करतो। पण आज मंचावर ठाले पाटील इथं उपस्थित आहे। माझ्या मनामध्ये मी दोन चळवळीमध्ये आहे, एक शेतकरी चळवळ आणि दुसरी साहित्याची चळवळ। जे स्थान शेतकरी चळवळीच्या संदर्भात शरद जोशींचं माझ्या मनामध्ये आहे, तेच स्थान साहित्याच्या चळवळीमध्ये ठाले पाटलांचं माझ्या मनामध्ये आहे। या माणसानं हे बघा, मुळात प्रश्न कसा असतो माहितीये का, काही मिळवायचं नसतं, काही घ्यायचं नसतं, फक्त दार उघडायचं असतं। ठाले पाटलांनी साहित्याचं दार आपल्या सर्वांसाठी खुलं केलं। हे ज्ञानेश्वरांनी जे काम केलेलं होतं, गीता मराठीमध्ये आणून ते ज्ञान बहुजनांना खुलं केलं, तसं साहित्य संस्थांचे दार जे बहुजनांसाठी बंद होते ते दार खुले करणारा ज्ञानेश्वर म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो। आज ते या मंचावर आहेत। तुम्ही भाग्यवान आहात, आम्ही 12 संमेलनं घेतली गावाची, हो तुम्ही कधी आला नाही। अरे काय कमाल आहे। तर मी आताच निमंत्रण देऊन ठेवतो की पुढच्या डिसेंबरमध्ये 2026च्या डिसेंबरमध्ये औरंगाबाद शहरातच आम्ही अंबाजोगाई साहित्य संमेलन घेतो आहोत, तिथं तुम्ही उद्घाटनाला नक्की या। तर मित्रांनो, अध्यक्षाने कसं भाषण करायचं असतं ते काही मला माहित नाही। मी असं ठरवलंय की मुलांसाठी एक गोष्ट सांगायची, सांगू का? बरं, मला तुम्ही एक सांगा, तुमच्यामध्ये कविता कुणाला करता येते? कविता करणाऱ्यांनी हात वर करावा। काय परीक्षा नाही, खरं सांगा। हाय हाय, एक तर मुलगा उभा राहिला, गुड, व्हेरी शाबास। 2 हाय का कोणी कविता करणार? आहेत, वा, व्हेरी शाबास। अरे वा वा वा, व्हेरी गुड। बघा, मुलींनी बाजी मारली बरं। आहेत का पोरं? मुलांना, हा तो आहे, गुड, शाबास। म्हणजे काही हा आहे, बाल साहित्यिक आहे तिथं उपस्थित, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे। तर मुलांनो, हा, मोठे झाल्यावर करा कविता, काय हरकत नाही। गोष्टी सांगा, कथा लिहा, ते कशा करायचे असतात ते शिका। एक गोष्ट मला माफ करतील समोर बसलेले लोक की त्यांना ही गोष्ट कशी रुचेल पडेल। हे बघा, मी तुम्हाला सांगतो, माझं जे अध्यक्षीय भाषण आहे ना, रितसर ते स्मरणिकेमध्ये छापून आलेलं आहे। त्यामुळे ते माझं रितसर भाषण तिथं वाचा। मी काही आता रितसर भाषण करत नाही, ते लई कंटाळवाणं होत आहे। त्यामुळे मी अनेक अध्यक्षांची भाषणं ऐकायचं सोडलं, कारण त्याने वाचून दाखवायला लागले। जे आपल्याला दिसायला लागले, मुलं बसली, त्यांना एक गोष्ट सांगूया। गोष्ट आहे अमेरिकेतली, लई जुनी आहे। त्यावेळेला मोबाईल, टीव्ही तर सोडाच, लाईट बी नव्हती, लाईट बी नव्हती, अंधार। गावामध्ये अंधार पडल्यावर काय करायचे माहितीये का, एक खांब असायचा तिथं, आणि खांबावर एक दिवा असायचा, त्याच्यामध्ये रोज रात्री रॉकेट टाकावं लागायचं। आणि एक पोरग, त्याचं नाव काय, ॲलन, अमेरिकेतलं पोरग, तसलंच नाव असेल ना, ॲलन। तर ॲलन जो आहे, तो एक मुलगा आहे, तो रात्री गावामध्ये येतो, शिडीवर चढतो, दिव्यामध्ये तेल घालतो, दिवा पेटवतो, तेवढ्यामध्ये सगळे गावातले लोक त्या चौकात आलेले असतात। आणि मग हा ॲलन त्यांना एक गोष्ट सांगतो। काय काय सांगतो? ती जी म्हातारी आहे ना त्या गावातली, औषधं देणारी, तिच्याकडे बटवा आहे, ती म्हातारी मेली। अरे बापरे, आता कोण बरं औषध देईल? नाही, त्याच्या मुलानं ते शिकून घेतलेलं आहे, तो आता उद्यापासून औषध देणार आहे। अशा काय काय बातम्या सांगायचं की त्या गावामध्ये महापूर आला, गाव वाहून गेलं, आणि मग सगळे लोक पळत पळत टेकडीवर जाऊन बसले। असल्या काय काय बातम्या सांगायचं ते।
कुठं शिडीवर बसून लोक खाली उभं राहिलेले ते ऐकायचे. ॲलन रोज यायचा. संध्याकाळ झाली की गावामध्ये ही चर्चा, आज कोणती बातमी आणती. आता दिवा पेटला की बातमी सांगितली जायची. ॲलन म्हणजे एक पत्रकारच होता हो त्या गावचा. तो गोष्टी सांगायचा. पण एके दिवशी काय झालं माहितीये? एके दिवशी असं झालं, ॲलनच्या येत असताना संध्याकाळच्या वेळेला तो तिथला एक न्यायाधीश होता. काही 4 दरोडेखोर त्या न्यायाधीशाच्या घरामध्ये घुसले, त्याला बेदम मारलं आणि त्याच्या घरातलं लुटून नेलं. ॲलनला बघितलं डोळ्यांनी. ॲलन आला संध्याकाळी. संध्याकाळी आल्याबरोबर आता गोष्ट सांगणार. तेवढ्यात ते 4 दरोडेखोर आले. त्यांच्या लक्षात आलं, हे सालं आता आपलं नाव सांगतंय, पोलीस आपल्याला पकडून नेतील. भीती. ते राम अंधारात उभं राहिलेले होते 4 दरोडेखोर. ॲलन म्हणला, न्यायाधीशाच्या घरावर दरोडा घातला, अमके अमके लोक होते, नावं मी सांगितली. आणि जसा तो परत जायला निघाला, त्या दरोडेखोरांनी ॲलनलाच मारून टाकले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली. गाव सगळं जमलं. गाव जमलं. आता ॲलन येईल, नवीन गोष्ट काहीतरी सांगेल, वाट बघायला लागलेले. ॲलन आलाच नाही. अरे काय झालं ॲलनचं? कुणालाच काही माहित नाही. मग आजारी पडलं का रे? बघा बरं त्याच्या गावाला जाऊन कोणतरी. पण ॲलन काही येईना. मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. एका पोराला त्याच्या गावाकडे पाठवलं होतं. तो परत आला. काही बोलला नाही ते पोरग. त्या पोराने काय केलं माहितीये? त्या शिडीवर तो चढायला लागला. शिडीवर चढला, दिवा पेटवला आणि त्या शिडीवर बसून गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, ॲलनला दरोडेखोरांनी मारून टाकलेलं आहे. आजपासून मी तुमचा ॲलन. पत्रकारांसाठी ही गोष्ट मोठी प्रेरणादायी आहे. तुम्ही ॲलनचे वंशज व्हा. ॲलन गेला, पण दुसरा पोरगा कसा उभा राहिला, तो झाला ॲलन. त्याच पद्धतीनं आता तुम्हालाही व्हावं लागेल. परंतु आता पोरं, तुम्ही लक्ष द्यायचं नाही तर सोडून द्या. मोठ्या माणसासाठी परिस्थिती आहे ना, भयंकर आहे बरं का. म्हणजे कालच्या सारखी परिस्थिती आज नाही. प्रत्येक दिवस आपण खचत चाललेलो आहोत. एखादं घर, त्याच्या खालची जमीन जशी खचत जाते आणि पूर्ण इमारत कधी पडेल कधी सांगता येत नाही, अशी अवस्था माझ्या देशाची झालेली आहे. सगळा गाळ झालेला आहे. राजकारणामध्ये आलेले लोक त्यांचं तोंड बघू नये असे लोक तिथं चाललेले. इतकी गलिच्छता आलेली आहे. नीचपणाची हद्द झालेली आहे. केवळ राजकारणातच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये उथळ लोक, सुमार लोक यांना महत्व निर्माण झालेलं आहे. सुमार लोकांची सद्दी. आमदार विनय हार्डीकरचा तो लेख होता, सुमार लोकांची सद्दी. कुणाला महत्व येते आजच्या काळामध्ये? जे सुमार आहेत त्यांना महत्व दिलं जात आहे. आणि हा काळ म्हणजे पाणी जसं गढूळ होऊन जावं, तहान लागलेली असावी पण पाणी गढूळ झालेलं असावं, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि हा गाळ कधी बसेल काही सांगता येत नाही. ते वारंवार फसफसतो आहे. आणि हे सगळे जे लोकांची जबाबदारी आहे, ॲलन सगळेच मरून गेले. यार पोलीस पत्रकार आता ताठ मानाने जगतोय असं दिसत नाही. अपवाद असतील काही, पण सर्वसामान्यपणे पत्रकारिता म्हणून जो खांब होता तो खांब आता संपुष्टात आलेला आहे. मला असं वाटतं बरं का, ज्या वेळेला हे 4 खांब कोसळलेले असतात ना, उद्ध्वस्त झालेले आहेत, हा लोकशाहीचा डोलारा कुणाच्या खांद्यावर उभा राहावा, कोणता
खांब त्याला तोलणार आहे लोकशाहीला. मला असं वाटतं की हा खांब तोलण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घेतली पाहिजे. त्यांनी 5वा खांब म्हणून पुढे आलं पाहिजे. माझ्या देशाची लोकशाही आता लेचेपेचे बोलू नका. नका जाऊ पुरस्काराच्या मागे, नका जाऊ अनुदानासाठी त्यांचे धोतरजोडे धरत माग. आता उभं राहा ताठपणे. मला ही गोष्ट फार महत्वाची दिसते की या चळवळीला मराठवाडा साहित्य परिषद या चळवळीचा इतिहास तुम्ही समजून घ्या. ही चळवळ निजामशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी उभी राहिलेली आहे. साहित्यिकांची चळवळ निजामशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी या मराठवाड्यानं उभी केलेली आहे. या देशाची लोकशाही आता संकटात आलेली आहे. पुन्हा एकदा साहित्य चळवळीला ती भूमिका, स्वातंत्र्यपूर्व काळातली भूमिका बजवावी लागणार आहे आणि ह्याच्यापासून सुटका नाही. गेले ते दिवस नॉर्मल गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या करिअरचा विचार करा. तुम्ही नॉर्मल सिच्युएशन असेल ना, जरूर करिअरचा विचार करा. पण जेव्हा देश संकटात असतो त्यावेळेला देशाचाच विचार करावा लागणार आहे, हे लक्षात. सगळ्या क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगत होतो, मी 5-10 मिनिटांमध्ये संपवणार आहे. काय आहे परिस्थिती? शेतकऱ्यांची अनुदाने, कर्जमाफी, फार एक चांगला शब्द. तुम्ही साहित्यिक मंडळी लोकांना सांगा ना हो शब्दांचे नीट अर्थ. काय म्हणतात? सरसकट करा.